हॅलो गाईज, मी जयश्री, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही सगळेजण चाललो आहे बाबूच्या बड्डेला नालासोपाराला. तर आता आम्ही निघू, तर मग सगळे एकत्रच भेटू. तर आता कॅब आले आणि आम्ही सगळेजण सेटल होतो इथे. आई, पप्पा, त्यानंतर दामू, बेला, कोको, मी, कल्पेश, फरान, आम्ही असे सगळेजण एकत्रच चाललो होतो. तर फायनली आता आम्ही सगळे घरी पोचलोय आणि इथे सगळं मसाला चालू आहे त्यांचा. आणि इथे आमचं बाबू वेदू, वेदांश, हाय बाबू, हाय बघतो. वेदांश, वेदू, वेदू, हाय बर्थडे बॉय, हाय बर्थडे बॉय, काय करतो? आणि इथे दोघींची मस्ती बघ. हाय वेदांश, हाय 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 बाबू, हाय. काय झालंय? दोन दोन खेळणी आले तुझ्याकडे, बेला आणि कोको. बाबू, वेदांश, हाय. तर आता आम्ही दीच्या घरी पोहोचलो आणि बाबूसोबत आमच्या सगळ्यांची अशी मज्जा चालू होती, कारण तो जस्ट झोपून उठला होता म्हणून तो एकदम शांत. आणि इतकी माणसं बघून तर तो शॉकच झाला की आज काय करून घरी, म्हणून एकदम तो शांत शांत आहे. आणि हे सगळं बड्डेचं जेवण होतं, राईस, त्याच्यानंतर भाजी, दाल वगैरे सगळं, कटलेट्स वगैरे, आणि खूप छान होतं. सो आता आम्ही जेवायला सुरुवात करतोय कारण की खूप भूक लागली, आम्हाला खूप लेट झालं होतं. तर इथे आई, कल्पेश, पप्पा वगैरे आम्ही सगळे असं जेवायला बसलोय. त्याच्यानंतर मग बाकी दादाची फॅमिली आली की मग दादाची फॅमिली पण जेवायला बसेल. आणि इथे बाबूचा टाइमपास चालू होता, फोनमध्ये बघून व्हिडिओ बघत बघत तो एकदम शांत होता. आणि जेवण खूप छान झालं होतं. बाबूची मस्ती चालू होती कोको सोबत, त्याला कोकोच हवी होती आणि पूर्ण तिला असं तिची केस वगैरे खेचत होता आणि कोको नुसती पळत होती त्याच्यापासून लांब लांब, पण त्याला तीच हवी होती. दामू, फरान, त्याच्यानंतर जिजूचे आई बाबा, काकी वगैरे सगळेजण जेवायला बसते. आता इथे आम्ही डेकोरेशनची तयारी करत होतो, बलून्स वगैरे फुगवतो आणि वेदांशी ते मस्ती चालू होती. खूप मस्ती केली त्यांनी बलून सोबत. इथे सगळे आम्ही, त्याच्यानंतर जिजूची फॅमिली सगळेजण बसून असं बलून फुगवतो, कारण की फटाफट सगळं आवरायचं होतं आणि डेकोरेशन पण बाकी होतं, त्याच्यामुळे सगळेच काम करायला बसले होते. आणि हा आहे वेदांशच्या बड्डेचा केक. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mira. Happy birthday to you. It feels so good when you're around. You got the smell, got the eyes, you come and falling down. I wonder if I can I stay by your side for life? Take my hand, go with me tonight. Your baby, one of the things I like. Take my hand, go with me tonight. Your baby, one of the things I like.
show me up, 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 show me up. He bought me roses on my birthday, and I think I'll be in nothing. He bought me roses on my birthday. Smoking and drinking 'cause I can't face another day. Sipping and rolling them papers, gotta get you out of my face. He bought me roses on my birthday. तर फायनली आता बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालंय आणि ते गिफ्ट वगैरे देणं सगळं चालू आहे आणि आम्ही सगळे असं सगळं टाइमपास करत होतो आणि आता थोड्या वेळाने आम्ही निघू. उद्या तुम्ही आहेत ना. हा तुम्ही जे आकडे पाठवले. बाय बाबू, कुठे गेला बाबू? तर आता फायनली आपली कॅब आली खाली आणि आम्ही आता निघालोय घरी जाण्यासाठी. I love you. तर ते दी आणि जिजू आम्हाला खाली सोडायला आले होते आणि दी दोघींसोबत असंच बोलत होती. एक छास जवळच तर आहे. दाबणी छासची बाहेर हो. काय? बाहेर नको, बाहेर करायचे. हा बाबा आई तर आता फायनली आपण आपल्या घरी चाललोय. दी आणि जिजू परत वरती सेलिब्रेशनसाठी चाललेत कारण घरी पाहुणे आहेत आणि आता इथून आपण आपल्या घरी जाणार आहोत. तर ना इथे आम्ही सकाळी खूप लवकर उठलो होतो त्याच्यामुळे सगळेजण खूप थकले होते कारण ट्रॅव्हलिंग खूप लांब आहे. मुंबईपासून आपण नालासोपारा जाणं आणि परत रिटर्न येणं तर खूप जास्त ट्रॅव्हलिंग होते त्याच्यामुळे सगळे आराम करत आहेत. इथे कल्पेश पण झोपला आहे, दामिनी, बेला, कोको सगळे झोपलेत. फक्त आई पप्पा आणि मी आम्ही तिघंजणच फक्त जागे आहोत. बाकी सगळेजण झोपा काढतायत. मी पण तिथंच उतरणार. तर ना इथे आई जोक सांगत तर त्याच्या अगोदरचा जोक होता पण मी नंतर व्हिडिओ ऑन केला. ती एकटीच असत. दोघांना काय माहिती काय झालं सगळं रोडवरचं काय काय करून नाही का कॉमेंट पास करत होते. आम्ही सूर्योदयाला गेला आता सूर्यास्ताला घरी येतोय. अँड सी द व्ह्यू गाईज. कसलं भारी वाटतंय बघा ना, किती सुंदर वाटतंय असं छान सूर्य असं मावळताना. खूप भारी वाटतंय. तर आता फायनली सगळेजण झोपेतून उठले आहेत. कोको, बेला पण सगळेच उठलेत मस्तपैकी आणि आता आम्ही थोड्याच वेळात घरी पोहोचू. सो फायनली आता आम्ही बड्डे वगैरे सगळं करून घरी आलोय आणि आता रात्रीचं खूप जास्त वाजलेत कारण की आम्ही सकाळी नालासोपाराला जायला निघालो आणि परत मग आम्ही सेम डेलाच तिकडून निघालो. तर ठीक आहे म्हणजे लवकर असं पोचलो आम्ही आणि बड्डे वगैरे सगळं खूप छान झाला आणि खूप टायमानंतर बाबूला भेटलो आम्ही कारण बाबू गुढी पडल तेव्हा खूप घाईमध्ये निघून गेला. टाइम स्पेंड करायला नाही भेटला पण ह्या टायमाला थोडंसं जाऊन टाइम स्पेंड केला. ठीक आहे ते पण थोडं घाई गडबडच झाली पण तरी गुढीपाडव्यासाठी जास्त आम्ही टाइम स्पेंड केला आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. तर व्हिडिओ आवडली नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.